नमस्कार मंडळी. तर हा आहे भोपळ्याचा वेल आणि मी इथे तोडते आहे भोपळ्याची कोळी कोळी पानं, कारण मला बनवायचे आहेत भोपळ्याच्या पानांचे पकोडे. हो, तुम्ही म्हणाल भोपळ्याच्या पानाची तर भाजी बनवतात, पकोडे कोण बनवतं? हो आहो बनवतात. आपल्याकडे नाही पण बेंगॉलमध्ये बनवतात, कारण बेंगॉलची एक मैत्रीण आहे माझी, तर तिच्याकडे खाल्ले होते, मला खूप आवडले होते. तर माझ्याकडे पण भोपळ्याचा वेल आलाच होता. तर कोळी कोळी पानं छान अशी खुडून घेतली, धुवून घेतली आणि वाटीभर बेसन घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ, ओवा, गरम मसाला टाकून असं पाणी टाकून थोडंसं भिजवून घेतलं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आणि असं पान त्याच्यामध्ये असं बुडवून घ्यायचं पूर्ण दोन्ही साईडून आणि असं त्रिकोणी त्याची घडी घालायची. तळल्यानंतर असं वाटतं की समोसाच आहे. तर असं छान खरपूस तळून घ्यायचे आणि एवढे सुंदर आणि टेस्टी लागतात ना, एकदा करून बघा तुम्ही सुद्धा. माझ्या घरात सुद्धा सगळ्यांना खूप आवडले. तर फर्स्ट टाईमच ट्राय केले होते मी आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर केले. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.